जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ श्री सद्गुरुचरित्र ज्ञानविवरण अध्याय दुसरा शिष्य दीपकाख्यान नाम पान क्रमांक 34 तुष्टलो तुझ्या भक्तीसी वर माग म्हणतसे है ना. तर दीपक म्हणे विष्णूसी काय भक्ती देखोनी आम्हासी वर देसी परियेसी कवन कार्या सांग मज दिव्य कोटी सहस्र वरुषी है ना. तर आपण श्री सद्गुरु चरित्र अध्यायातील ओव्या घेत आहे. साधारण 4 ओव्या आपण इथं आपल्या यूट्यूब चॅनलवर काय करायचे अपलोड करायचे आज. तर ही तुमची दिवसभरातली उपासना घडली जाईल जर ऐकलात तर. ठीक आहे. आणि 2-2 ओव्या ऐकायच्या. 2 पानं झाली की नंतर 2 पानं. कवन कार्य सांग मज दिव्य कोटी सहस्र वरुषी तप करीती अरण्यवासी त्यासी करीत तोसी उदासी वर नेदिसी नारायणा मी तर तुझ भजत नाही है ना. तुझे नामस्मरण नाही बलत्कार येऊनी पाही केवी देसी वर मज एकोणी दीपकांचे वचन संतोषी झाला महाविष्णू सांग तसे विस्तारून तया दीपका प्रती देखा श्री सद्गुरु भक्ती है ना. करीसी निर्वाणेसी मनोनी जाहलो संतोषी जे भक्ती केलीस श्री सद्गुरूंसी तेची आम्हासी पावली तया दीपका प्रती देखा है ना. श्री सद्गुरु भक्ती करीसी निर्वाणेसी मनोनी जाहलो संतोषी जे भक्ती केलीस श्री सद्गुरूंसी तेची आम्हासी पावली. जो नर असेल श्री सद्गुरु भक्त जाण तोची माझा असे प्राण त्यासी वश झालो आपण जे जे मागेल मे ते म्या घ्यावे सेवा करीती माता पिता तेची सेवा मज पावती पती सेवा स्त्रिया करीती तेची मज पावतसे एखादे भल्या ब्राह्मणासी यती योगेश्वर तापसी नमन करीती भक्तीसी तेची मज पावे जाना ऐसे एकोणी दीपक नमिता झाला अनिक बिने तसे एक सिद्ध म्हणे द्विजासी एक विष्णू ऋषिकेसी निश्चय असे माझे मानसी वेदशास्त्र मासी श्री सद्गुरु आम्हासी देणार श्री सद्गुरूपासून सर्व ज्ञान त्रयमूर्ती होती आम्हा आधीन आमुचा देव श्री सद्गुरूची है ना. तर बघा किती सुंदर असं सांगितलेलं. एकदम सरळ मराठी भाषेमध्ये आहे. थोडं थोडं संस्कृत आहे आणि नियमितपणाने की नाही श्री सद्गुरु चरित्रातील 4 ओव्या घ्यायच्या आहेत है ना. तर आपली 2 टायमाची उपासना घडते. तर सगळं कार्यभाग आपला स्वारींच्या आज्ञा घेऊन चाललेला आहे. कारण आपलं ग्रंथ झालेला आहे पूर्ण खराब आणि आपले सगळे व्हिडिओ यात अपलोड झाल्यावर आपल्याला नंतरनं भविष्यात तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच हे ऐकल्यावर आपलं श्रवण होईल बसल्या बसल्या है ना. म्हणून हा 8 चाललेला आहे. तर पान क्रमांक 35 चालले. अध्याय कोणता आहे? दुसरा. शिष्य दीपकाख्यान नाम जान अन्यथा नाही आपणासी सर्व देव सर्व तीर्थ श्री सद्गुरूंची आम्हा असे सत्य त्याचेनी आम्हा परमार्थ केवी दूर असे सांग समस्त योगी सिद्ध जन श्री सद्गुरु वाचुनी नाही ज्ञान ज्ञान होताची ईश्वर आपण केवी दूर असे सांग मज जो वर द्याल तुम्ही मज श्री सद्गुरु देता काय चोज या काने श्री सद्गुरु राज भज तसे परियेसा संतोषिनी महाविष्णू म्हणे धन्य धन्य माझा प्राणू तुची शिष्य शिरोरत्न भोळा भक्त तुची माझा काहीतरी माग आता वर देईन सर्वता विश्वनाथ आला होता दुसरेन आलो आपण देखा आमचे मन संतोषी वर माग जो तुझे मानसी आम्ही झालो तुझ वशी जे पाहिजे ते देऊ आता. दीपक म्हणे विष्णूसी जरी वर आम्हा देसी श्री सद्गुरु भक्ती होय अधिक मानसी तैसे ज्ञान अनिक द्यावे श्री सद्गुरु स्वरूप आपण ओळखले तैसे ज्ञान देई सुखे या परते न मागे आनिके म्हणून चरणी लागला दिधला वर शार्दूल पाणी संतोषीने बोले वाणी ऐसे
ऐके दीपक शिष्य शिरोमणी माझा प्राण सखा होतसी तुवा ओळखले श्री सद्गुरुसी देखिले दृष्टी परब्रह्मासी आणि क जरी आम्हा पुससी सांगेन एक एक चित्ते लौकिक सुबुद्धी असे जैसी धर्माधर्म सुमन नेसी उत्कृष्ट हुनी उत्कृष्टेसी स्तुती करी गा श्री सद्गुरु ते. अशा प्रकारे बघा आपले पान 2 ओळ्या झालेल्या आहेत आणि अजून 2 ओळ्या आपल्याला घ्यायच्या आहेत. तर पान क्रमांक किती चालले आपलं 36. तर अध्याय दुसरा. अध्यायाचं नाव काय आहे? शिष्य दीप आख्यान नाम. जे जे समयी श्री सद्गुरूंसी तू भक्तीने स्तुती करीसी तेने आम्हासी होऊ संतोषी. तेची आमुचे स्तुती जाण वेद वाचिती सांडेसी वेदांत भाष्य अहिर्निशी वचिती जन भक्तीसी आम्हा पावे निर्धारीसी. बोलती वेद सिद्धांत श्री सद्गुरूंची ब्रह्म ऐसे म्हणत याची कारणे श्री सद्गुरू भजता सर्व देव तुझ वश्य. श्री सद्गुरू म्हणजे अक्षरे 2 अमृताचा समुद्र जाण तयामध्ये बुडताची क्षण केवी होय परियेसा जयाचे हृदयी श्री सद्गुरु स्मरण. तोची त्रैलोक्य पूज जान अमृतमान सदा सगुण तोची शिष्य अमर होय. श्लोक यदा ममं शिव स्वापी ब्राह्मणस्य हि अनुग्रहो भवेनुर्वा सेवा ते श्री सद्गुरु संदा टीका आपण अथवा ईश्वरू ब्रह्मा देत जो का वरू. फलप्राप्ती होय श्री सद्गुरु. श्री सद्गुरु त्रिमूर्ती याची कारणे ऐसा वर दीपकासी दिधला विष्णूने परियेसा ब्रह्मा सांगतसे कलिसी. एक चित्ते परियेसा वर लाधोनिया दीपक गेला श्री सद्गुरूंचे सन्मुख पुसतसे श्री सद्गुरु एक तया शिष्या दीपकासी एके शिष्या कुळदीपका काय दिधले विनायके विस्तारोनी सांगे नीके माझे मन स्थिर होय. दीपक म्हणे श्री सद्गुरूंसी वर दिधला ऋषिकेशी म्या मागितले ऐसे श्री सद्गुरु भक्ती व्हावी म्हणून श्री सद्गुरूंची सेवा तत्परतेसी. बघा पान क्रमांक आपलं 36 चाललेलं आहे. आता लास्ट ओवी राहिली आपली. तर बघू स्वारींच्या अन्याय घेऊन काय सांगितले त्यात. श्री सद्गुरूंची सेवा तत्परतेसी अंतकरणी दृढ शुद्ध ऐसे वर दिधला संतोषी दृढ भक्ती तुमचे चरणी संतोषेने तो श्री सद्गुरु प्रसन्न झाला. साक्षात्कारू जीविते होय तू स्थिरू काशीपुरी वास करी तुझे वाक्ये सर्व सिद्धी तुझे द्वारी नवनिधी विश्वनाथ तुझे आधी. म्हणे श्री सद्गुरु संतोषी तुझे स्मरण जे करीती त्यांचे कष्ट निवारण होती. स्त्रिया युक्त ते नांदती तुझ्या स्मरण मात्रेसी एने परी शिष्यासी. तर बघा स्मरणाचाच भाग सांगितलेला आहे की नाही. किती वेळ आपण वास्तवन करतोय यात स्मरण 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 स्मरणाचा खूप मोठा भाग सांगितलेला आहे. स्मरणाचं खूप मोठं श्रेय आहे. तर सतत काय करायचं आहे एकच देवाचं नामस्मरण करत राहायचं आहे. तुझा स्मरण मात्रेसी येणे परी शिष्यांसी प्रसन्न झाला परियेसा दिव्य देह तक्षणेसी झाला श्री सद्गुरु वेद धर्म शिष्यांचा बहावया वासुकुष्टी झाला होता क्लेशू तो तापसी अति विशेषू त्यासी कैसे पापर आहे लोकानुग्रह करावयासी गेला होता पुरी काशी काशी क्षेत्रा महिमा आहेत ऐसी पाप जाय सहस्र जन्मीसी तया काशी नगरातून धर्म अथवा अधर्म ऋतू वास करीती नर क्वचितू पुनर्जन्म नाही जाना सूत मने ऋषीश्वरासी येणे परी कलिसी सांगे ब्रह्मा परियेसा शिष्य दीपकाख्यान सिद्ध म्हणे नामकरणी दृढ मन असावे याची गुणी तरीच तरेल भावारणी श्री सद्गुरु भक्ती असे येणे विधी श्लोक यत्र यत्र दृढा भक्ती मर्यादा यस्य. तर बघा किती सुंदर असं सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला सांगते स्मरणाचाच खूप याच्यामध्ये पूर्ण आणि आता थोडंसंच पान आहे आपण ते पूर्ण करू. अर्ध पान आहे ठीक आहे. तर ह्यातच आपला हा अध्याय पूर्ण संपत आहे. अध्याय दुसरा. तर चला बघूया. महात्मा न ह तत्र तत्र महादेव ह प्रकाशमूप गच्छाती
टीका दृढ भक्ती असे जयापाशी त्रिकरण सह मानसी तोची लादे ईश्वरासी ईश्वर होय तया वश्य गंगाधरांचा नंदनू श्री करीतसे श्रोतया नमनू न म्हणावे नून पूर्ण माझे बोबडे बोलासी इति श्री सद्गुरु चरित्रामृते परमकथा तल्पतोरू सी नुसिय सरस्वते पाख्याने सिद्ध नामधार संवादे शिष्य दीपकाख्यान नाम द्वितीय अध्याय श्री सद्गुरु देवतार्पण मस्तू श्री सद्गुरुदेव दत्त. अशा प्रकारे हा आपली ही अध्याय पण संपला आणि नंतर अध्याय तिसरा आपण नंतरच्या भागामध्ये घेऊ. आणि बघा तुम्हाला सांगते बरेच जणांकडे ग्रंथ आहे, सगळं आहे आणि आजकाल मोबाईलच खेळत बसतात. त्यामुळं हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि बसल्या बसल्या त्यांचं काय होईल, उपासना घडली जाईल, श्रवण होईल आणि जास्तीत जास्त ह्या व्हिडिओला तुम्ही शेअर करा. ठीक आहे. जय जय रघुवीर समर्थ.